कथेचं नाव आहे डेंजरस इश्क भाग 2। मागील भागात एका माणसाने लगेच आरवीला चाकू दिला। आरवी म्हणाला, नशेतला एक डोस जास्त झाला तरी लोक नरकात जातात आणि तू तर पूर्ण ड्रगचं पाकिटच गिळलं आहेस। ड्रायव्हर भीतीने पळू लागला, पण आरवीने आपल्या पायाने एक दगड हवेत उडवून मारला जो ड्रायव्हरच्या पायाला लागला आणि तो जमिनीवर कोसळला। आरवी त्याच्याजवळ आला आणि हसून म्हणाला, खरंच म्हणतात लालच हे खूप मोठं संकट असतं। हे बोलून त्याने तो धारदार चाकू त्या ड्रायव्हरच्या पोटात खुपसला। तिथे आधीच काही टाके मारल्याचे व्रण होते आणि तिथून रक्ताची कारंजी उडू लागली। तो माणूस वेदनेने ओरडला, त्याचा चेहरा घामाने आणि फुगलेल्या नसांनी भरला होता। आरवीने तो चाकू फेकून दिला आणि जिथे जखम केली होती तिथे आपला हात घालून त्याची त्वचा जोरात ओढली। तो माणूस भयानक वेदनेने तडफडू लागला होता। आता पुढे आजच्या भागात काय होते चला पाहूया। त्याला ओढून बाहेर काढताच तो माणूस वेदनेने तडफडू लागला आणि थरथर कापू लागला। आरवीचा हात संपूर्ण रक्ताने माखला होता। त्याच्या हातात काहीतरी पॅकेट लागलं होतं, पण रक्तामुळे त्यात काय आहे हे स्पष्ट दिसत नव्हतं। हे भीषण दृश्य पाहून अव्वलने तोंड फिरवलं आणि बाकीच्यांच्या चेहऱ्यावरही भीती पसरली, पण आरवीचा चेहरा मात्र निर्विकार होता। त्याने ते पॅकेट त्या माणसाच्या चेहऱ्यासमोर नेले आणि म्हणाला, तुला काय वाटलं तू मला वेड्यात काढशील आणि मी गप्पच बसेन? माझ्या छातीवर वेडा असं लिहिलंय का? हे बोलून त्याने ते पॅकेट आपल्या माणसाकडे दिलं। त्याचा माणूस जवळ आला आणि म्हणाला, याचं काय करायचं? याच्या पोटाचं ऑपरेशन करायचं की याला असंच सोडून द्यायचं? आरवी हसून म्हणाला, जाको राखे साया मार सके ना कोई, पण ज्याला आरवी मारेल त्याला कोणीच वाचवू शकणार नाही। हे बोलताच त्याने आपली कोपर वर केली आणि त्या माणसाच्या मानेवर जोरात प्रहार केला। तो माणूस वेदनेने ओरडू लागला, पण आरवी थांबला नाही। तो सलग आपल्या कोपराने त्याच्या मानेवर वारच करत राहिला, जोपर्यंत त्या मानेचे अक्षरशः तुकडे झाले नाहीत आणि आरवीचा हात रक्ताने न्हाऊन निघाला नाही। रावल थरथर कापत म्हणाला, आरवी थांब, तो मेलाय। आरवीने हसून उत्तर दिलं, मला माहीत आहे तो मेलाय, पण मृत्यू असा असावा की पुन्हा जन्म घेण्याची इच्छाच संपून जावी। त्यानंतर त्याने आपली रक्ताने माखलेली पांढरी शर्ट झटकली आणि म्हणाला, माझा मूड खराब झालाय, मला झोपायचंय। याचं काय करायचं ते बघून घे आणि माल वेळेवर पोहोचला पाहिजे। रावलने त्याला विचारलं, कुठे चाललायस? घरी चल ना। आरवी उपहासाने म्हणाला, आरवीची रात्र आणि घर असं तू विचार तरी कसा केलास? मी चाललोय माझं सॅटिस्फॅक्शन मिळवायला। थोड्या वेळाने हॉटेल सनरूफच्या रूम नंबर 501 मध्ये एक मुलगी रेड शॉर्ट ड्रेसमध्ये त्याची वाट पाहत होती। आरवी वाईनची बॉटल घेऊन आत शिरला। त्याला पाहताच ती आनंदाने जवळ आली आणि म्हणाली, मी कधीपासून तुझी वाट बघत होते। इतक्यात आरवीने वाईनचा शेवटचा घोट घेतला, रिकामी बाटली बाजूला ठेवली आणि फेकली आणि त्या मुलीकडे बघून म्हणाला, हॉटेल सनरूफ, रात्रीचा थरार, आता तुझी प्रतीक्षा संपवतो। असे म्हणत आरवीने त्या मुलीच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला बेडच्या दिशेने नेले। तिला जोरात बेडवर ढकलून तो तिच्यावर झुकला आणि तिच्या मानेचे वेडेवाकडे मुक्के घेऊ लागला। पृथ्वी जो असो हॉट, हॉटेलमध्ये सनरूफ रूम नंबर 501 मध्ये आजही आरवी त्या मुलीला बेधुंदपणे किस करत होता। कधी तो तिच्या मानेवर तर कधी तिच्या खांद्यावर आपले ओठ टेकवत होता आणि ती मुलगी दीर्घ श्वास घेत आपला चेहरा इकडे तिकडे हलवत होती। आरवीचे ओठ तिला आपल्या मऊ मानेवर फिरताना जाणवत होते आणि त्याचे हात तिच्या संपूर्ण शरीराचा वेध घेऊ लागले होते। तो कधी तिच्या मानेवर चुंबन घेई तर कधी तिच्या नाजूक कमरेला आपल्या हाताने दाबत असे। आरवीने आपले लक्ष तिच्या मानेवरून हटवून तिच्या ओठांकडे वळवले आणि तिला
अत्यंत उत्कटतेने पॅशनेटली किस करू लागला. ती मुलगी देखील त्याला पूर्ण प्रतिसाद देत होती आणि तिची बोटे आरवीच्या केसात फिरत होती. शहारलेल्या आवाजात ती म्हणाली, आरवी, यू आर सो हॉट. काही वेळाने आरवीने एका झटक्यात त्या मुलीचे कपडे फाडून खाली पाडले होते. ती मुलगी आरवी आरवी असं ओरडत होती. तिचे हात आरवीच्या शर्टची बटणे उघडत होते. तिने त्याचा शर्ट त्याच्या शरीरावरून वेगळा केला आणि त्याला धक्का देऊन स्वतः त्याच्यावर झुकून त्याला किस करू लागली. तितक्यात अचानक तिथे एक आवाज घुमला. हे सगळं काय चाललंय इथे? तो आवाज ऐकून आरवीचा चेहरा रागाने थरथरू लागला. त्याला कोणी डिस्टर्ब केले तर त्याला समोरच्याचा जीव घ्यावासा वाटत असे. दुसरीकडे तो आवाज ऐकून बेडवर पडलेल्या मुलीचे डोळे विस्फारले होते. जणू ती तो आवाज खूप चांगल्या प्रकारे ओळखत असावी. दरवाजाजवळ उभी असलेली मुलगी आत येत म्हणाली, हे सगळं तू काय करतेस कृष्णा? आरवी, जो बेडवर पडलेल्या कृष्णाच्या अंगावरून बाजूला झाला होता, तो रागाने दरवाजाकडे पाहू लागला. तिथे उभी असलेल्या मुलीने डोक्यावर ओढणी घेतली होती आणि चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. तो रागाने ओरडला, हॅलो, तुझी हिंमतच कशी झाली मला डिस्टर्ब करण्याची? तू आतच कशी आलीस? चालती हो इथून. आरवीचा चेहरा संतापाने लाल झाला होता, पण ती मुलगी न घाबरता बेडजवळ आली. तिने कृष्णाचा हात धरून तिला जवळ खेचले. कृष्णा रागाने तिच्याकडे बघत म्हणाली, तू इथे काय करायला आली आहेस? तुझी हिंमत कशी झाली आम्हाला डिस्टर्ब करायची? ती मुलगी दुसरी कोणी नसून कृष्णाची बहीण जुनून होती. ती अस्वस्थ होत म्हणाली, हेच तर मला तुला विचारायचं आहे की तू हे सगळं काय करतेस? मला तुझा इथे येण्याचा हेतू चांगलाच माहीत आहे, पण हे खूप चुकीचं आहे. चल माझ्यासोबत. कृष्णा आपला हात सोडवून घेत म्हणाली, मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही. जुनूनही लगेच म्हणाली, मी तुला सोबत घेतल्याशिवाय इथून अजिबात जाणार नाही. आरवी रागाने ओरडला, हे काय नाटक चाललंय? तू कोण आहेस या मुलीला इथून घेऊन जाणारी? आरवीचा प्रश्न ऐकून जुनून, जिने आपला चेहरा झाकला होता पण तिचे डोळे स्पष्ट दिसत होते, ती आरवीच्या अगदी जवळ आली आणि म्हणाली, तुमच्यासारखी माणसं स्वतःला आरशात बघतात कशी? तुम्हाला स्वतःची अजिबात लाज वाटत नाही का? कोणाच्या मजबुरीचा फायदा घेणं, कोणावर जबरदस्ती करणं, पैशासाठी काहीही करणं, कोणाच्या जीवाशी खेळणं, हे सगळं तुमच्यासाठी काहीच नाही, पण तुमच्यामुळे दुसऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. ही माझी बहीण आहे आणि हिचं तुमच्याशी कोणतंही नातं नाही. तिचं वय तरी पाहिलंय का? तरीही तुम्ही तिच्यासोबत वन नाईट स्टँड करत आहात. एका क्षणासाठी आरवी तिच्या डोळ्यात हरवून गेला, पण लगेच स्वतःला सावरून जोरात ओरडला, ओ हॅलो, लाज मला वाटायला हवी की तुझ्या या बहिणीला. मी हिच्याकडे गेलो नव्हतो, हीच स्वतः माझ्याकडे आली होती. जुनून शांत पण गंभीर आवाजात म्हणाली, हिचं तुमच्याकडे येण्याचं कारणही तुम्हीच आहात. जर तुमच्यासारखी माणसं दुसऱ्यांच्या मजबुरीचा फायदा घेत नसती तर तो थोडा सुधारला असता तर समोरच्याला स्वतःचा फायदा घेण्याची संधीच मिळाली नसती. आरवी रागाने गरजला, माझ्यासमोर बकवास करू नकोस. पण जुनूननेही त्याच्या डोळ्यात डोळे घालून न डगमगता उत्तर दिले, यापुढे जर तुम्ही माझ्या बहिणीच्या आसपासही दिसलात ना तर मी तुम्हाला सोडणार नाही. हे बोलून तिने पुन्हा एकदा कृष्णाचा हात घट्ट धरला आणि तिला ओढत तिथून घेऊन गेली. आरवी फक्त त्या दोघींकडे पाहतच राहिला. आज पहिल्यांदाच असं घडलं होतं की एखादी मुलगी त्याच्या इतक्या जवळ आली, त्यांच्यात काहीच घडलं नाही आणि ती मुलगी त्याला झिडकारून निघून गेली. त्याने लगेच अमलला कॉल लावला आणि कॉल रिसीव्ह होताच तो कडाडला, आता मी ज्या मुलीसोबत होतो तिची संपूर्ण माहिती मला हवी आहे. ती कोण आहे, कुठून आली आणि माझ्यापर्यंत का आली? प्रत्येक छोटी गोष्ट मला समजली पाहिजे.
कळतंय ना तुला? अमल काही बोलण्यापूर्वीच आरवीने रागात फोन कट केला. हॉटेलबाहेर येताच कृष्णाने जुननचा हात झटकला आणि ओरडली, तुला समजतंय का तू किती मोठी समस्या निर्माण केली आहेस? तो आरवी होता. मला कसंही करून त्याला आपल्या जाळ्यात ओढून घ्यायचं होतं, पण तू सगळंच मातेर केलंस. जुनन तिला समजावत म्हणाली, समस्या तू निर्माण करणार होतीस कृष्णा. तुला कल्पना आहे का, जर मामा मामींना हे सगळं कळलं तर त्यांना किती त्रास झाला असता. तू हे असं कसं करू शकतेस? यावर कृष्णा अधिकच चिडली. मी हे सगळं त्यांच्यासाठीच तर करत होते, पण तुला वाटतंय मी तुझ्या या फालतू भाषणात अडकणार? मुळीच नाही. मला नीट ठाऊक आहे तू मला आरवीच्या जवळ जाण्यापासून का रोखलंस. कारण तुला हे सगळं सहन होत नाहीये की मी त्याच्या जवळ जावं. तो इतका श्रीमंत आणि शक्तिशाली आहे. तुला वाटतंय की माझंही नशीब तुझ्यासारखं जळून खाक व्हावं. तिचे शब्द अत्यंत धारदार आणि विषारी होते. ते ऐकून जुननचं हृदय धपापू लागलं. ती तिथेच सुन्न उभी राहिली आणि कृष्णा तिचा विचार न करताच कॅब पकडून घरी निघून गेली. काही वेळाने जुनून जेव्हा घरी पोहोचली तेव्हा समोर अजयजी, मानवीजी आणि त्यांच्यासोबतच कृष्णा उभी होती. कृष्णाच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. जुनून त्यांच्याजवळ गेली आणि मामींना म्हणाली, मामीजी, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आज मला कृष्णा काय करणार होती हेच तुम्हाला सांगायचं आहे. तिने कृष्णाकडे पाहिलं, पण ती पुढचं काही बोलण्याआधीच एक जोरात थप्पड जुनूनच्या गालावर बसली. जुनूनच्या तोंडातून वेदनेने कळ निघाली. मानवीजी रागाने थरथरत होत्या. तुला आम्हाला काही सांगायची गरज नाहीये. उलट मलाच तुला बरंच काही सांगायचं आहे. आधी मी तुला तुझी लायकी दाखवते. असं म्हणून त्यांनी दुसरी सणसणीत चपराक जुनूनच्या श्रीमुखात लगावली. यावेळेस जुनून थेट जमिनीवर कोसळली. अजयजी गप्प राहून हे सगळं पाहत होते आणि कृष्णाचं हसू आता आणखीनच रुंदावलं होतं. मानवीजी तिच्या जवळ येऊन ओरडल्या, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीसोबत इतकी घाणेरडी वागणूक देण्याची. तू तिला जबरदस्ती आरवीकडे घेऊन जात होतीस जेणेकरून तो तिच्यासोबत काहीतरी वाईट करेल आणि तू आमच्यासमोर सती सावित्री बनून तिला खोटं ठरवणार होतीस. नशीब माझ्या मुलीचं की ती तिथून निघून आली, नाहीतर तू तिची अवस्थाही तुझ्यासारखीच केली असती. एक गोष्ट कान उघडून ऐकून घे, तुला मुलांसोबत हिंडायची हौस असेल, माझ्या मुलीला नाही. जुनूनला धक्काच बसला. तिने तर कृष्णाला वाचवलं होतं, पण इथे कृष्णाने तिच्यावरच इतका नीच आळ लावला होता. ती रडत उभी राहिली आणि म्हणाली, असं काही नाहीये मम्मीजी, मामीजी, मी तर कृष्णाला वाचवायलाच गेले होते. तुम्हाला कल्पना नाहीये ती काय करणार होती. तिचं वाक्य पूर्ण करण्याआधीच मानवीजींनी जुनूनचे केस गच्च मुठीत धरले आणि गरजल्या, जर तू नसतीस ना तर आमचं नशीब इतकं फुटलेलं नसतं. 6 महिन्यांपूर्वीच मेली असतीस तर हा सगळा किस्साच संपला असता. पण नाही, तुला तर आमच्या उरावर बसून आमचंच खायचं होतं ना, म्हणूनच इतकं होऊनही तू वाचलीस. त्यांनी एका झटक्यात तिला सोडून दिलं. जुनून फक्त पाहतच राहिली. मानवीजी रागात आपल्या खोलीत गेले आणि त्यांच्या मागे अजयजीही गेले. कृष्णा जुनूनजवळ आली आणि कुत्सितपणे म्हणाली, मग कसं वाटलं? जुनून रडत म्हणाली, कृष्णा, हे तू अजिबात योग्य केलं नाहीस. कृष्णा रागाने ओरडली, हो का? आणि तू जे माझ्यासोबत केलंस ते योग्य होतं. तुला वाटलं तू महान बनशील आणि मी तुला बनू देईन? अजिबातच नाही. तू माझा प्लॅन फ्लॉप केलास आणि मी तुझ्या प्रतिमेची धूळधाण केली. आता रडत बस इथे. असं बोलून कृष्णाही निघून गेली. जुनून तिथेच उभी राहून अश्रू गाळत राहिली. ती फक्त एवढंच इच्छित होती की कृष्णाने दबावाखाली येऊन स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नये, पण बदल्यात तिला स्वतःच्याच मृत्यूची शापवाणी ऐकावी लागली होती. सकाळची वेळ होती आणि मानवी निवासात मानवीजी
किचनच्या दरवाजापाशी उभ्या राहून जोरात ओरडत होत्या. किचनमध्ये गॅस काउंटरपाशी जुनन डोकं झाकून उभ्या उभ्या जेवण बनवत होती. मानवी ओरडत म्हणाल्या, माहीत नाही कोणत्या पांढऱ्या पावलाची या घरात आली आहे. दुपारचा 1 वाजला तरी अजून तुझं जेवण बनवून झालं नाहीये. काय पूर्ण दुपार उलटल्यावर जेवण वाढणार आहेस का? पण जेवण बनवणार कशी? तुझं सगळं लक्ष तर दिवसभर उन्हाळक्या करण्यातच असतं. तितक्यात तिथे अजयजी आले आणि म्हणाले, मानवी तू उगीच का रागावतेस? अरे बनवेल ती जेवण. अर्धा तास उशीर झाला तर झाला. तू जा आणि मला काही पैसे काढून दे. मी विचार करतोय की कृष्णासाठी काही दागिने बनवून घ्यावेत. तिला तिच्या लग्नात कामाला येतील. मला तर भीती वाटते की त्या आरवीची नजर आपल्या मुलीवर नसेल ना? जर तो तिच्या मागे लागला तर? अजयजींचे बोलणे ऐकून मानवीजी लगेच म्हणाल्या, नाही नाही, असं काही बोलू नका अजयजी, असं काही होणार नाही. तुम्ही एक काम करा, लवकरात लवकर कृष्णाचं लग्न ठरवून टाका. या नीच मुलीमुळे आपल्या मुलीचं आयुष्य खराब व्हायच्या आत तिचे हात पिवळे करून टाका. एवढं बोलून त्या आत जाऊ लागल्या. तितक्यातच बाहेरचा दरवाजा तुटल्याचा भीषण आवाज आला. पुढच्या क्षणी गोळी झाडल्याचा आवाज पूर्ण घरामध्ये घुमला. मानवीजी आणि अजयजी तिथेच थरथर कापू लागले आणि आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. जणू त्यांच्या आसपासच मोठा बॉम्बस्फोट झाला असावा असा त्यांना भास झाला. तितक्यात अजयजींची नजर समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीवर पडली. आणि तो व्यक्ती दुसरा कोणी नसून आरवी होता. त्याला तिथे पाहून त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकली. चॅप्टर आरवीला आपल्या समोर बघून मानवीजी आणि अजयजी दोघेही हादरून गेले होते. तर दुसरीकडे किचनमध्ये उभी असलेली जुनूनही गोळीच्या आवाजाने थरथर कापायला लागली होती. आरवी अतिशय तीक्ष्ण नजरेने त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्यासोबतच त्याचा माणूस टॉम आणि मागे इतर काही लोक उभे होते. आरवी चेहऱ्यावर एक हलकसं उर्मट हास्य आणून अजयजींजवळ आला आणि म्हणाला, कुठे चाललाय काका? जरा मला भेटून तर जा. अजयजी थरथरत म्हणाले, मी 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 कुठेच जात नव्हतो. आणि टॉम तू इथे? आरवी हसून म्हणाला, मला तर इथे यावंच लागणार होतं. आता तुम्ही बोललाच असं काही की तुम्हाला भेटल्याशिवाय मला राहावे ना. तर सांगा बघू काका, पैसे देण्याचा विचार आहे की नाही तुमचा? मानवीजी शांतपणे आरवी आणि अजयजींकडे बघत होत्या. अजयजी कापऱ्या आवाजात म्हणाले, माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीत. असते तर मी तुझ्या माणसालाच दिले असते. मी स्वतः कर्जात बुडालोय. जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी तुझे पैसे परत करेन. आरवी हसून म्हणाला, तुमच्याकडे पैसे आयुष्यभर नसतील तर मी काय आयुष्यभर तुमच्याकडून वसुली करणार नाही का? अजिबात नाही. 6 महिन्यांसाठी मी तुम्हाला पैसे दिले होते आणि 6 महिने पूर्ण झाले आहेत. 50 लाख रुपये होते तुम्ही माझ्याकडून, ज्याचं 6 महिन्याचं व्याज फक्त 1 लाख होतं. पण आता 4 महिन्याचं व्याजही त्यात मिळवायचं आहे. तर एकूण झाले 2 कोटी रुपये. 2 कोटी रुपयांचं नाव ऐकताच मानवीजींचे डोळे विस्फारले. अजयजी लगेच म्हणाले, पण इतके पैसे कसे झाले? हिशोबाने बघितले तर मला तुम्हाला फक्त 52 लाख द्यायचे आहेत. आरवी पुन्हा हसला आणि म्हणाला, द्यायचे तर फक्त 51 लाखच होते. बाकीचं या 4 महिन्याचं व्याज आहे. आता लवकर पैसे द्या, नाहीतर गोळी मारताना मी स्त्री पुरुष बघत नाही. हे बोलताना त्याने मानवीजींकडे पाहिलं तेव्हा त्यांची रूह हादरली होती. त्या लगेच म्हणाल्या, अजयजी खरं बोलतायत. त्यांच्याकडे पैसे नाहीत. असते तर त्यांनी नक्कीच दिले असते. आमचा विश्वास करा. आम्ही आमच्या मुलीच्या लग्नासाठी तुमच्याकडून कर्ज घेतलं होतं, पण अजून तिचं लग्नही झालेलं नाहीये. आरवी लगेच म्हणाला, चला मान्य केलं की तुमच्याकडे पैसे नाहीत, पण अजून बरंच काही आहे तुमच्याकडे जे देऊन तुम्ही
तुमचं कर्ज फेडू शकता. त्याचे हे बोलणे ऐकून अजयजी आणि मानवीजींच्या चेहऱ्याचा मात्र रंग उडाला होता. किचनमध्ये उभी असलेली जुनून बाहेरचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत होती, तर दुसरीकडे खोलीत असलेली कृष्णा आपल्या आईवडिलांना आरवीच्या गन पॉईंटवर बघून खूपच घाबरली होती आणि तिथूनच लपून सगळं ऐकत होती. ती मनातल्या मनात म्हणाली, ओ गॉड, हा आरवी आज माझं कामवाल्याचं गुपित उघडं तर करणार नाही ना? जर याने आईवडिलांना सगळं सांगितलं तर खूप मोठी समस्या निर्माण होईल. तिकडे बाहेर अजयजी भीतीने थरथरत म्हणाले, आमच्याकडे तुला देण्यासाठी खरंच काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. आरवीच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं. आता त्याला अजयजींकडून पैसे नकोच होते. तो तर इथे कृष्णाला नेण्यासाठी आला होता, जी आता त्याची जिद्द बनली होती. कारण आरवीच्या आयुष्यात आजपर्यंत असं कधीच घडलं नव्हतं की एखादी मुलगी त्याच्या बिछाण्यावर आली आणि त्याने तिला सहज जाऊ दिलं. तो हसून म्हणाला, तुम्ही काय म्हणालात की तुम्ही माझ्याकडून पैसे तुमच्या मुलीच्या लग्नासाठी घेतले आणि अजून तुमच्या मुलीचं लग्न झालेलं नाही आहे, असंच म्हणालात ना? टू बी कंटिन्यू. भेटू लवकरच पुढच्या भागात. आणि अद्वियाच्या भागाचा प्रॉब्लेम झालता मागच्या, ते 18+ काहीतरी लागलं, त्यामुळं यूट्यूबने तो व्हिडिओज रिमूव्ह केला. बघू काय होते. मी पुढचे भाग टाकते तरी पण. चला भेटू, बाय.